speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 4. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय, कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून. ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. माझे 2 लहान शेजारी संतोष आणि रंजना आमच्या एका पाहुण्याकडून इंग्रजी शिकत आहेत. आणि शरदला मराठी येत नाही म्हणून त्याला मराठी शिकवतायत. आज ते आपल्या भावंडांबद्दल बोलतील. काय झालं रंजना, का तू इतकी चिडली आहेस? माझा भाऊ इतका त्रास देतो. माझं इंग्रजीचं नवीन पुस्तक लपवलं त्याने. मग मी त्याचा नवीन बॉलच फेकून दिला. What's the matter? Why are you angry, Ranjana? काय झाला? My brother, my English book. शरद, her brother hid her English book, so she is angry. What is your brother's name? बावळ, वेडा. त्याचं नाव वेडा. ए, असं काय ग? सांग ना दादाचं नाव. इंग्रजी शिकायचंय ना तुला? My brother's name is Raju. शरद दादा, रंजना त्याचं शर्ट बघ, एवढासा शर्ट घातलाय त्याने. What happened? Why are you laughing? काय झाला? शर्ट, लहान मुलाचं शर्ट घातलाय तू. किती घट्ट आणि लांड आहे. Oh, I'm sorry. I want my brother's shirt. त्यांनी त्याच्या लहान भावाचा शर्ट घातलाय. किती विसरभोळा आहे हा. पण इंग्रजी किती छान बोलतो ना. तुम्हाला माहित आहे का, त्याची भाषा तामिळ आहे. तो तामिळ छान लिहितो, वाचतो. तुम्ही कसं मराठी छान लिहिता वाचता तसंच. मग नंतर इंग्रजी शिकला का तो? हो, नंतर शिकला. लहान भावाचा शर्ट घातलाय. शरद दादा, ब्रदर्स नेम? नीट विचार रंजना. व्हॉट इज युअर ब्रदर्स नेम? ओके, व्हॉट इज युअर ब्रदर्स नेम? My brother's name is Mohan. पण माझा प्रश्न असा आहे, त्याला 2 भाऊ आहेत. दॅट्स राईट संतोष. ही हॅज 2 ब्रदर्स. मग दोघांची नावं हवी असली तर असं विचारायचं, व्हॉट आर युअर ब्रदर्स नेम्स? शरद दादा, व्हॉट आर युअर ब्रदर्स नेम्स? My brother's names are Mohan and Vivek. Santosh, what is your brother's name? माय ब्रदर्स नेम इज प्रवीण. आता मी विचारू, व्हॉट इज युअर सिस्टर्स नेम संतोष? माय सिस्टर्स नेम इज लीना. शरद दादा, व्हॉट इज युअर सिस्टर्स नेम? I have 2 sisters. So you must ask like this. What are your sisters' names? What are your sisters' names? My sisters' names are Lata and Geeta. रंजना, तुझं इंग्रजीचं पुस्तक आणलंय मी. ओ, माझ्या मैत्रिणीला दिलं होतं पुस्तक. Who is that? My friend. What is your friend's name? My friend's name is मंगला. मी मंगलाला इंग्रजीचं पुस्तक दिलं आणि उगीच राजू दादावर चिडले. आता तो घरी आला की मी त्याच्याशी पुन्हा दोस्ती करणार. हो, नीट बोल त्याच्याशी आणि त्याला सॉरी म्हण. हो, सॉरी पण म्हणीन. बिचारा दादा. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू,
तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. व्हॉट इज युअर सिस्टर्स नेम? My sister's name is Anju. What is your brother's name? My brother's name is Raju. How many sisters do you have? I have one sister. How many brothers do you have? I have no brother. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात आपण आपल्या भावंडांची नावं इंग्रजीत कशी सांगायची ते ऐकलं. मग आधी सर्वजण सांगा पाहू, भावाला इंग्रजीत काय म्हणतात? ब्रदर. भावाला म्हणतात ब्रदर. आणि बहिणीला इंग्रजीत काय म्हणतात? सगळे एकत्र म्हणा. बहिणीला म्हणतात सिस्टर. बरं, आता जसं आईवडिलांचं नाव विचारायला तुम्ही शिकलात, तसं बहिणीचं नावही इंग्रजीत विचारू शकाल का? आता घंटा वाजली की टीचर 2 मुलांना किंवा मुलींना उभं करतील. राहिले का 2 जण उभे? एकाने दुसऱ्याला बहिणीचं नाव विचारायचं, दुसऱ्याने उत्तर द्यायचं. बहीण नसलीच तर आय हॅव नो सिस्टर्स असं म्हणायचं. चला करा सुरू. प्रश्न बरोबर विचारला का? व्हॉट इज युअर सिस्टर्स नेम असंच म्हणालात ना? आणि दुसऱ्याने उत्तर बरोबर दिलं ना? आता पुन्हा घंटा वाजली की टीचर इतर 2 मुलांना उभं करतील. असंच एकाने बहिणीचं नाव विचारायचं आणि दुसऱ्याने सांगायचं. सांगितलंस आपल्या बहिणीचं नाव आणि उत्तर देताना वाक्य बरोबर म्हणालीस ना? माय सिस्टर्स नेम इज सुनंदा किंवा जे काही नाव असेल ते सांगायचं. माय सिस्टर नेम असं नाही म्हणायचं हं. माय सिस्टर्स नेम असं म्हणायचं. आता भावाचं नाव कोण विचारेल? कोण उत्तर देणार? घंटा वाजली की टीचर 2 मुलांना उभं करतील. एकाने भावाचं नाव विचारायचं, दुसऱ्याने उत्तर द्यायचं. What is your brother's name? My brother's name is दिलीप. किंवा जे नाव असेल ते. असंच प्रश्न उत्तर म्हणालात ना? आता पुन्हा घंटा वाजली की टीचर इतर 2 मुलांना उभं करतील. एकाने भावाचं नाव विचारायचं, दुसऱ्याने उत्तर द्यायचं.
बरं, आता हा एक प्रश्न ऐका. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव? प्रश्न समजला ना? हाऊ मेनी म्हणजे किती आणि सिस्टर्स म्हणजे बहिणी. तुला किती बहिणी आहेत? तुम्ही सगळे आधी माझ्या मागे प्रश्न म्हणून बघा. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव? तसंच भाऊ किती हे कसं विचाराल? भावाला म्हणतात ब्रदर. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? तुम्ही सगळेजण एकत्र माझ्या मागे प्रश्न विचारा बरं. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? आता तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत बरं का. तुम्ही स्वतःच्या बहिणींबद्दल सांगायचे, म्हणजे उत्तर देताना असं म्हणायचं, आय हॅव 2 सिस्टर्स, म्हणजे मला 2 बहिणी आहेत. आय हॅव 1 सिस्टर, म्हणजे मला 1 बहीण आहे. आणि बहिणी नसल्या तर आय हॅव नो सिस्टर्स असं म्हणायचं. घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील आणि त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. इंग्रजीत उत्तर दे हं. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव? आता भावांबद्दल असंच सांगायचंय. घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील. प्रश्न नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. तुला किती भाऊ आहेत? हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? मग आता तुम्ही एखाद्याला त्याच्या भावंडांबद्दल असं विचारू शकाल. आता प्रश्नोत्तराचा असाच सराव जोडीजोडीने इतर मुलंही करतील. रेडिओ बंद करून पुढची 15 मिनिटं टीचर असा सराव घेतील तुमचा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका हं. आणि टीचर रेडिओ काढून ठेवण्याची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात